जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला चैतन्य आत्मा या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचं आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे वाचन करीत आहोत। तेव्हा सर्वप्रथम आपण सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। ही फलश्रुती समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील दशक प्रथम समास प्रथम येथे वर्णन केलेली आहे। तर या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। आता इथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना म्हणायचे आहे की जी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्याच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल
तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. सध्या आपण दशक दुसरा समास नववा विरक्त लक्षण या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 20 पर्यंत वाचन केलेले आहे. आज 21व्या ओवीपासून वाचनास सुरुवात करू. 33 ओवीपर्यंत आज आपण वाचन पूर्ण करू. चला तर मग आजच्या वाचनास सुरुवात करूया. दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा, विश्व जन उद्धरावा, संसर्ग मात्रे. विरक्ते असावे धीर, विरक्ते असावे उदार, विरक्ते असावे तत्पर, निरूपण विषयी. विरक्ते सावध असावे, विरक्ते शुद्ध मार्गे जावे, विरक्ते जिजोन उडवावे सदकीर्तीसी. विरक्ते विरक्त धुंडावे, विरक्ते साधू ओळखावे, विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन. विरक्ते करावी पुरश्चरणी, विरक्ते फिरावी तीर्थाटनी, विरक्ते करावी नाना स्थाने परम रमणीय. विरक्ते उपाधी करावी आणि उदास वृत्ती न संधावी, दुराशा जळो नेदावी कोण एक विषयी. विरक्ते असावे अंतरनिष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट, विरक्ते न व्हावे कनिष्ठ पराधीनपणे. विरक्ते समय जाणावा, विरक्ते प्रसंग ओळखावा, विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे. विरक्ते एक देशी नसावे, विरक्ते सर्व अभ्यासावे, विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्यापरी. हरिकथा निरूपण, सगुण भजन ब्रह्मज्ञान, पिंड ज्ञान तत्वज्ञान सर्व जाणारे सर्व जाणावे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहू. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसऱ्या ओळीत 21व्या ओवीच्या मराठीतील अर्थात सुरुवात होत आहे. इथूनच आपण आजचे मराठीतील वाचन सुरुवात करूया. मी आत्मा हा निश्चय बळकट धरावा आणि त्याच्या योगाने संसार जन्मापासून मृत्यूपर्यंत होणारे व्यवहार परमेश्वरार्पण करून सुखमय करावा आणि आपल्या संगतीस येणाऱ्या सर्वांचा उद्धार करावा. सकळ लोक विश्वजन संसर्ग मात्राने म्हणजेच समागमाने उद्धरावे. ऐहिक वा पारमार्थिक संकट काळी धैर्य धरावे व ऐहिक वा पारमार्थिक वैभव प्राप्त झाले असता ते लोकांस देण्याचे कामी उदार असावे आणि निरूपण करणे किंवा ऐकणे याविषयी तत्पर असावे. आपला मार्ग न चळण्याविषयी सावधगिरी ठेवून वेदशास्त्र प्रतिपादित शुद्ध मार्गाने जावे आणि परोपकारात देह चंदनाप्रमाणे जिजवून सत्कीर्ती मागे उरवावी. चांगले वैराग्ययुक्त लोक कुठे आहेत त्यांचा शोध घ्यावा. साधू संत ओळखावे आणि संत योगी सज्जन यांच्या बरोबर मैत्री करावी. विरक्ताने पुरश्चरणी करावी, तीर्थयात्रा कराव्या व सात्विक भाव उत्पन्न करणारी परमरमणीय अशी अनेक स्थळे निर्माण करावी.
विरक्ताने उपाधी करावी, पण सर्व परमेश्वराचे आहे व करता करविताही तोच आहे असा विवेक करून आपला अलिप्तपणा कायम राखावा आणि कोणत्याही विषयाची दुराशा चित्ताला लागू देऊ नये. आपली उदासीनता सोडू नये व कोठेच आशेचा दास बनू नये. विरक्ताने सर्व रामरूप आहे अशी कल्पना करून अंतरनिष्ठ असावे, पण अनाचार मात्र करू नये. विरक्त क्रियाभ्रष्ट नसावा आणि दुसऱ्याच्या अधीन न होता विरक्ताने आपले महत्व कमी होऊ देऊ नये. विरक्त सदाही स्वतंत्र असावा. कोणत्याही कामात वेळ प्रसंग पाहून सर्व प्रकारे चातुर्याने वागावे. एक देशी एकल कोंडे एक मार्गी नसावे. सर्व विषयांचा अभ्यास करावा आणि प्रत्येक विषयाचे स्वरूप यथार्थ जाणावे. सगुण हरिकथा व अध्यात्म निरूपण, सगुण भजन व ब्रह्मज्ञान, शरीराचे ज्ञान, तत्वाचे ज्ञान हे सर्व त्याने जाणावे. सगुण हरिकथा व ब्रह्मज्ञान निरूपण या दोहोत तो निष्णात असावा. त्याला पिंड ब्रह्मांडाचे व तत्वांचे ज्ञान असावे, म्हणजे पंचीकरण विद्या त्याला अवगत असावी. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतेने वंदन करून आजच्या वाचनाची सांगता करूया. शुकासारिते पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोत्यांचे पुन्हा एकदा आभार, धन्यवाद. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.